वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त असतील. तर आज आहे शुक्रवार आणि आज चतुर्थी आहे. तर माझा काही उपवास वगैरे नाही आहे. माझी सुटली गेली, मला पुन्हा स्टार्ट करायची. मी वाट बघते मंगळी चतुर्थीची. पण माझ्या मिस्टरांचा उपवास आहे आज. तर त्यांना मी सकाळी व्यवस्थित नाश्ता वगैरे टिफिन वगैरे दिला आहे, साबुदाण्याची खिचडी वगैरे. तर ते गेले आता ऑफिसला आणि मी आता करणार आहे देवपूजा आणि त्याच्यानंतर मी माझा नाश्ता वगैरे करणार आहे. सो व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि एन्जॉय करा. तर घरातली रोजची कामं म्हणजे आपले झाडू फरशी वगैरे आवरल्यानंतरच मी देवपूजा करत असते. तर आता मी देवपूजेला सुरुवात करते आणि हा जो दिवा आहे ना तो ह्यांनी लावला आहे सकाळी. रोज ऑफिसला जाण्यापूर्वी ते दिवाबत्ती करून आणि देवांना नमस्कार करूनच निघतात. तर आज मी देवांना फक्त पाण्यानेच स्नान घालणार आहे, कारण की 2 दिवसांपूर्वीच मी पितांबरीने देव छान स्वच्छ करून घेतलेत. रोज रोज नाही मी पितांबरी लावत, त्याने ना जी मूर्ती असते ना आपली देवांची ती झिजते आणि त्याचे जे फीचर्स असतात नाकी डोळे ते पुसट होतात. त्याच्यामुळे मी रोज रोज पितांबरीने किंवा ते भैया पावडर वगैरे त्याच्याने देवांना स्वच्छ नाही करत. तर आज मी फक्त पाण्याने देवांना स्नान घातलं आहे. तर आज मी नाश्त्यासाठी बनवते इडली फ्राय आणि हे जे इडलीचं पीठ आहे ना ते मी दुकानातून आणलं आहे रेडीमेड. छान होतात याच्या पण इडल्या आणि मला आज नेहमीप्रमाणे ना इडली आणि चटणी नको होती. सो म्हटलं चला आज इडली फ्राय बनवू. एकदम पटकन होतं आणि चवीलाही छान लागतं. आणि कुहूसाठी पण तिला पण मला ते द्यायचं होतं, तिला आवडतं की नाही हे बघण्यासाठी. वो बच्चा. हो बच्चा. तर इथे मी इडलीच्या भांड्यामध्ये इडल्या ठेवून दिल्या आहे. 15 मिनटासाठी ठेवणार आहे आणि मागे कुहूचं चालूच होतं, मम्मा मला घे मम्मा मला घे. सो हे 15 मिनटं इडली होईपर्यंत मी तिला घेतलं, शांत वगैरे केलं आणि 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकतात इडल्या किती छान झाल्या आहेत. तर थंड झाल्यानंतर सगळ्या इडल्या मी काढून घेतल्या. इथे तुम्ही बघू शकतात इडली किती छान फुगली आहे आणि हे मी आता छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करते, स्क्वेअर पीसेसमध्ये.
तर इथे तुम्ही बघू शकतात इडली फ्राय मस्त असं रेडी झालं आहे. किती छान दिसतं आहे आणि टेस्ट पण खूप छान झाली होती. सो इथे मी आता हे नाश्ता करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर कुहूसोबत खेळणार आहे थोडी. तिच्या पप्पांनी तिच्यासाठी खाऊ आणला होता. सो बघा तिची मस्ती आता. कशा हार्ट आहे त्याचं? कशा तू कसे केलं होतं आत्ता? करून दाखव. ए कोणाला खायचं आहे? कसं खायचं? पप्पानी. हा आकला कसे आवडलं? कशी साडी घालायची? अच्छा साडी घालायची. इक बघा. नाही ना तू छोटी आहे ना अजून. छोटी आहे ना तू. नाही घालायची मला साडी. तू छोटी ना. तू मोठी झाली का मग घालून दिला तुला साडी. ओके माझ्या सारखं कशाला? तर आज सायंकाळी मी लवकरच स्वयंपाकाला लागले आणि आज मी बनवणार आहे भेंडीची भाजी. इथे मी भेंडी छान स्वच्छ धुवून घेतली आहे आणि स्वच्छ कापडाने पुसतच होते तर लगेच ह्या मॅडम आल्या ओट्यावरती आणि नेहमीप्रमाणे मम्मा मला पण करायचं असं सुरू होतं तिचं. आणि भेंडीच्या भाजीसोबतच आज मी बनवणार आहे अख्खे मूग. हे हिरवे अख्खे मूग जे मी सकाळीच भिजत घातले होते. आज मी प्लेन डाळ नाही बनवणार आहे. नेहमी उपवासाच्या दिवशी मी आपलं साधं वरणच बनवते भातासोबत. पण म्हटलं आज आपण अख्खे मूगची ओली भाजीच बनवू. तर इथे मी भेंडी ही आपली नेहमीप्रमाणे गोलगोलच चिरून घेते. आपण उभे पण चिरू शकतो तशी पण छान लागते भाजी. पण आज मी घाईघाईमध्ये गोलगोलच चिरली. आणि मी इथे विचार करत होती की भेंडीची भाजी कशी बनवू. हिरवी मिरची घालून बनवू की लाल तिखट घालून बनवू. पण म्हटलं अख्खे मूगची भाजी मी लाल तिखट घालून बनवणार आहे. सो दोन्ही लाल लाल नको म्हणून मी भेंडीची भाजी ही हिरवी मिरची घालून बनवली आज. दाखव काय केलं. काय करते? साडी घालते. दाखव कशी साडी घालते मग मला.
घेऊन दे खाली. रुमाल नाही घेऊन जायचंय तुला. इकडे बघ. कशाला? काहीच नाही, नोजी नाही, खोकू नाही, काहीच नाही. कशाला घेऊन जायचं? नाही आहे ना बिचार खोकू. अच्छा नाटक करायचं. इकडे बघ. नाही आहे ना, इकडे बघ. चिची. हा? आजीने केलं तुझ्या? हा. तर इथे मॅडम निघालाय ट्युशनला जायला. इथे तिला मी छान चेंज वगैरे करून मस्त तयार केलंय आणि ती निघाली आता ट्युशनला जायला. तोपर्यंत मी तिला सोडून येते आणि त्याच्यानंतर मी बाकीचं उरलेला स्वयंपाकाला लागणार आहे. आम्ही चाललो आहे आता क्लासला. कुठे चाललो बच्चा आपण? क्लासला. हाय कर सगळ्यांना. मी क्लासला चालले. तर कुहूला क्लासला सोडून आल्यानंतर मी पुन्हा किचनकडे आले आणि इथे मी भेंडीची भाजी फोडणीला घालते. फोडणीमध्ये मी जिरं, मोहरी, लसूण आणि हिरवी मिरची टाकली आहे आणि आज मी कांदासुद्धा टाकणार आहे. नेहमी नाही टाकत मी भेंडीच्या भाजीमध्ये कांदा. सो म्हटलं आज ट्राय करून बघूयात. बरेच जणं टाकतात, मी नाही टाकायची. तर छान झाली होती भाजी कांदा टाकल्यानंतर. इथे होती भेंडीची भाजी आणि दुसरीकडे मी कुकरमध्ये आखे मूगसुद्धा शिजवून घेतले. ते सुद्धा मी आता फोडणी घालणार आहे आणि फोडणीसाठी मी इथे लसूण, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर हे छान असं चिरून ठेवलं आहे. तर स्वयंपाक वगैरे झाला आणि त्यानंतर हे आले आणि आल्यानंतर देवांना नमस्कार करून आम्ही जेवणं केले. जेवणं वगैरे झाल्यानंतर इथे कुहूची मस्ती सुरू होती. मस्ती इन द सेन्स ती छान असं फूल बनवत होती. तर इथे तुम्ही बघू शकतात कसं फूल बनवते ती. तिला ही आयडिया कुठून आली काय माहिती. इथे तिने एक काचेचं भांडं आहे ते ठेवलं आहे मध्ये आणि त्याच्या आजूबाजूला तिचे जे कलर पेन्सिल्स आहे ना ते रचते आणि आम्हाला दोघांना सांगत होते, पप्पा मम्मा मी बघा फूल बनवते. कुठून आजकालची मुलं ना इतके ॲक्टिव्ह आहे आणि कुठून त्यांना सुचतं ना असं. मला नाही वाटत हे तिने कुठे बघितले वगैरे. हे तिची स्वतःची आयडिया आहे. तर बघा माझी लेक किती छान फूल बनवलं तिने. म्हणजे हे तिने पहिल्यांदाच बनवते. त्याच्यानंतर तिने एकदम परफेक्ट बनवलं होतं. ते मी रेकॉर्ड नाही केलं. तर कुहूच्या अशा सुंदर ॲक्टिव्हिटीने आज दिवसाचा शेवट झाला. तर पुन्हा भेटू आपण नवीन व्लॉगमध्ये. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.